ओझरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण मस्तपैकी अशी झणझणीत तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्ही भाजी देखील म्हणू शकता, इतकी चटपटीत अशी भाजी करणार आहोत. तर तुम्ही कुठे पाहिली नसेल इतकी झटपट आणि चविष्ट आणि तोंडाला चव देणारी अशी रेसिपी आज आपण करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि पाहू शकता आपल्या बागेमध्ये पेरूच्या झाडाला भरपूर अशी पेरू लागलेले आहेत. हे पहा, आणि खूप गोड पेरू आहेत. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. अगदी कमी वेळामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये आपण रेसिपी केलेली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता. तर इथे आपण पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. पाहू शकता अशा लांबट आकाराच्या असतात आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या आपल्या तिखटसर थोड्याशा वापरू शकता. काही मिरच्या ह्या घ्यायच्या आणि 2-4 मिरच्या हिरव्या टाकायच्या. तर इथे मी फक्त पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण ह्या अजिबात तिखट नसतात. तर ह्या मिरच्या आता आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. देठाची बाजू कट करून टाकायची आणि असे बारीक बारीक आपण जसं भेंडी चिरतो त्या पद्धतीमध्ये ही बारीक कट करून घ्यायची आहे. किंवा तुम्ही लांबट आकारामध्ये मधोमध चिर दिली तरी चालू शकते. तर अशा बारीक कट करून घ्यायच्या. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझं व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण आता बारीक अशा कट करून घेऊया मिरच्या. ही मिरची आपल्याला 2-3 दिवस प्रवासासाठी देखील नेता येते, अजिबात खराब होत नाही. पाहू शकता आता अशा प्रकारे आपण मिरची ही बारीक कट करून घेतलेली आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढई गरम झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला गावरान तीळ घेतले आहेत, ते थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण नाही भाजायचे, एक खमंगपणा यायला लागला त्यामध्ये इतपतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता आपले तीळ ते चांगले भाजले आहेत. आता यामध्येच आपण गावरान मोहरी घेतलेली आहे बारीक अशी, ती चवीला खूप छान लागते. आता ती थोडीशी आपण भाजून घेऊया. मोहरी जास्त आपल्याला भाजायची नाही आहे, नाहीतर मग एक करपट वास लागतो. तर इथे पाहू शकता एका वाटीमध्ये आपण मोहरी आणि तीळ काढून घेतलेले आहेत. आता ते आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. तर इथे खलबत्ता घेतला आहे आणि खलबत्त्यामध्ये आता मोहरी टाकली आहे आणि मोहरी लगेच बारीक होते. थोडीशी आपल्याला ओबडधोबडच अशी कुटून घ्यायची आहे, जास्त बारीक अशी पावडर करून घ्यायची नाही आहे आपल्याला. तर पाहू शकता असं जाडसरच ते कुटून घेतलेलं आहे. आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला तीळ कुटून घ्यायचे आहेत. तर तीळ देखील आपल्याला जाडसरच कुटून घ्यायचे आहेत. तर तिळाचा स्वाद या मिरचीमध्ये खूप छान लागतो. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे कुटून घेतलेलं आहे, एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं आहे. आता बारीक कट केलेली मिरची आहे ती सर्व टाकून घेऊया आणि मीडियम गॅसवरती ही मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे. तेलावरती थोडीशी मिरची परतली की यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे मिरची थोडीशी नरम होण्यास मदत होते. अर्धा चमचा आपण इथे मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिरची आपले डाग पडेपर्यंत अशी परतून घेऊया. मीठ टाकल्यामुळे मिरची ही पटकन परतली जाते आणि मऊसूत होते. तर पाहू शकता 1-2 मिनिटांमध्येच मिरची आपली डाग पडेपर्यंत छानपैकी भाजली आहे. आता मिरची थोडीशी आपण कढईमध्ये साईडला करूया, म्हणजे तेल थोडंसं कढईमध्ये राहील. आणि यामध्ये आता आपल्याला जिरे टाकून घ्यायची आहे. तेल गरमच आहे. आता यामध्ये आपण जिरे टाकूया. तर जिरे छानपैकी फुललं गेलं की यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा ही मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा गोडा मसाला आपण घेतलेला आहे. ते सर्व जिन्नस आता आपण परतून घेऊया. तर यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला तरी चालू शकतो. तर यामध्ये आपण तिळकूट टाकलेला आहे आणि मोहरी टाकलेली आहे. पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. तर यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण 2-3 मिनटं परतून घेणार आहोत. तर लसूण तळून घेतला तरी चालू शकतो. इथे मी शेवटी टाकलेला आहे. लसूण आपण इथे टेचून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे हा मसाला जो आपण आहे केलेला तो सर्व लसणामध्ये बसला जातो, त्याच्यामुळे लसूण देखील खायला खूप छान लागतो. आता यामध्ये अर्धी वाटी आपण दही घेतलेलं आहे. आता ते देखील आपण मंद गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मिरची तुम्ही करून पहा, खूप छान होते चवीला. पाहताच तोंडाला पाणी सुटेल आणि ताटामध्ये मिरची देखील राहणार नाही, एवढी चविष्ट मिरची होते. तर चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे वरून आणि पुन्हा एकदा आपण परतून घेऊया.
तर प्रवासामध्ये तुम्ही नेऊ शकता किंवा साईडला ताटामध्ये वाढू शकता किंवा आपण येथे एरवी आपल्याला भाजीला काही नसेल तर अशा प्रकारची जर मिरची असेल तर तुम्ही ही मिरची देखील करू शकता. अगदी पोटभरीला ही चटणी आपण खाऊ शकतो. अजिबात तिखट होत नाही. लहान मुले देखील चवीने खातील इतकी छान होते. आणि यामध्ये आपण तीळ टाकलेले आहेत, मोहरी टाकलेली आहे, त्याच्यामुळे एक लोणच्यासारखे देखील म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे होते. आणि मिरची ही आपण तेलावरती परतून घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती पटकन नरम होते. तर अशा प्रकारे आपण इथे मिरची केलेली आहे. अगदी जबरदस्त होते बरं का, चटपटीत लागते. कारण आपण यामध्ये दही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मस्त चटपटीत लागते. तर अशा प्रकारे मिरची तुम्ही करून पहा किंवा याला भाजी देखील म्हणू शकतो, कारण काय फार कमी तिखट असते ही मिरची. आज केलेली ही मिरची जर तुम्हाला आवडली असेल किंवा तोंडी लावण्यासाठी आपण जी भाजी केलेली आहे ती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर असेच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत जा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.